प्रशांत बाब, आम्ही पळयता सध्या मांद्रे मतदारसंघात एकूण 9 पंचायती आसा आणि 9 पंचायतीन तुमचे कार्य सध्या सुरू जाल्ले आसा. खंयच्या म्हण कार्यक्रमांक म्हणून येतात किंवा कोणाक आर्थिक मदत जाय, कोण खंय तरी अडलो, पूण सगळ्याक तुम्ही त्याची प्रसिद्धी करिना. कोण आरोग्य हेल्पय करतात, तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या मदत करता, म्हणजे सगळ्या क्षेत्रात असलेल्या त्यांना तुम्ही मदत करता, पण ते प्रसिद्धी पासून पयस आहा. आणि खंय तरी तुम्ही आता येणारी विधानसभा निवडणूक जातली, त्या निवडणुकीचे रेशीन आसतले तुम्ही, लोकूय तुमकां फोर्स करता. आम्ही पळयता खूप फावटी, तू राव रे पळोवया, आम्ही तुझ्या वांगडा आसा. तेचेर तुमची काय आसतली भूमिका मुखार? जेन्ना सरपंच म्हणून जेन्ना हांव पद मांद्रे पंचायतीचो सांबाळटालो आनी खरेंच निस्वार्थपणान हांवें लोकांची कामां केली. अजून सांगता, म्हाका खंय तरी ऑब्स्ट्रक्शन हाडला, खंय बी मे बी कोणाक एक पॉलिटिकल करियराक बघून कोणाक तरी खंय तरी धोका भितर उत्पन्न जाला आसतलो. सो म्हाका दिसलें की म्हाका जेन्ना देंवयतात त्या टायमार म्हजे सुद्दां विचार तेच मनात जाले की हांव खंय तरी केपेबल आसा, की लोकांची कामां करूं शकता. सो थंयच्यानच मनात हांवें धरला विधानसभा हे वेंचणूक लढयतलो. पण तो केन्ना लढयतलो ते अजून पर्यंत डिसायड जावंक ना. हांवें 2027 लढोवंक शकता, पण अजून विचार म्हज्या मनात आसा की विधानसभा वेंचणूक ही लढयतलो हांव. पण तेका लागून लागता एक पक्ष लागता. सो तो पक्ष खंयचो पक्ष विधानसभेक जो आमचो मांद्रे मतदारसंघात चलतलो किंवा लोक एक्सेप्ट करतले, तो विचार चालू आसा. लोकांक हो बदल जाय. आयज मांद्रे मतदारसंघात तुम्ही इतिहास काढून पळयात की जो मनीस 10,000 15,000 मताधिक्यांनी निवडून येऊ शकता, त्याच आमदाराक फुडल्या 5 वर्साच्या भितर 8,000 मतांनी उडोवंक शकता. कित्याक लोकांक एकदां नाराजगी जर येयली जाल्यार लोक एक्सेप्ट करिना. मागीर तूं कितलेय तेच्या फुडें नाग आपड पांयां पड. कित्याक लोक जेन्ना विश्वासान निवडून हाडटा तेन्ना लोकांची जर मना सारकी कामां जायना तेन्ना लोक मागीर एक्सेप्ट करिना. सो आयज मांद्रे मतदारसंघात तुम्ही सांगता तशें 9 विलेजींनी हांवें काम केलां, म्हजें काम चालू आसा. म्हाका लोकांचो फीडबॅक जाय, लोकांचो सपोर्ट जाय. अजून सांगता की हांव बरो तयारीन आसा की हांव ह्या 2027 वेंचणुकेक रावतलो. पूण लोक जर एक्सेप्ट करता, लोक जर सांगता, हे म्हाका कळटलें जेन्ना लोकांनी खऱ्या मनातून जर सांगलें की बाबा तूं फुडें सार, जाल्यार डेफिनेटली आय एम रेडी इन 2027. थँक्यू. सो म्हाका आनी वेगळें सांगपाची गरज ना. तुम्ही पळयता आसतली कशें कितें चल्लां पंचायतीन. आता हालीच तुमचो खंय तरी पालये सार्वजनिक गणपती कडेन आमदार जीत आरोलकर हांचे हस्तुकी तुमचो सत्कार जाल्लो आसा आणि तुमचे खंय तरी भाजप बरोबर लागीं संबंध येता. एखाद्या वेळी तुम्ही आता जिल्हा परिषद निवडणूक किंवा येणारी विधानसभा निवडणूक एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकिटीचेर निवडपाचो तुमचो काय विचार आसा? पण अजून तुमकां सांगता, हांवें अजून खंयचोच झेडपी किंवा विधानसभा हे वेंचणूक लडोवपाचें कितें मनान दवरूंक ना. आता प्रश्न येयलो भाजप. हांवें तुमकां परतून एकदां सांगता की भारतीय जनता पक्ष जो ज्या वेळार वेंचणूक जाल्या, जी मागीर लोकसभा आसूं किंवा विधानसभा आसूं, हांवें सपोर्ट केला. आनी हांगाच तूं मांद्रे मतदारसंघात इवन बार्देजानूय एका MLA इज नाव MLA ऑफ BJP पार्टीचो, ताकाय सुद्दां खबर आनी तांकां काम केल्लें हांवें आसा. आनी ते हांव सांगूंक इच्छिता की हांवें फक्त एक सपोर्ट केला. पण अजून आज पर्यंत हांवें खंयच्याच पक्षान प्रवेश करूंक ना. प्रवेश करतलो जो पक्ष मांद्रेची किंवा मांद्रे मतदारसंघाचे हित पळयतलो. तुम्ही पळयलें आसतलें फाटल्या वेळार म्हाका दिसता 22च्यान खुबशे गोष्टी घडल्यात. तुम्ही म्हटला तशें जे झोनिंगाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केला, जायते गोष्टी आसात. तूं ह्या हॉस्पिटल लागून किंवा विविध विशय आसात. हांगा पुलीस स्टेशनाचो विशय आसा, मांद्र्यान जे कितें अतिक्रमण जाल्ले आसात त्या गोष्टीक तुम्ही पळयले आसतले की आम्ही हे फुडें आसता ह्या गोष्टीक. कित्याक हे गोष्टी आमकां नाका, तरी आसतना हे विशय आमच्या मतदारसंघात घडटात आणि त्याच्या विरोधात आमकां आंदोलनच करचें पडटा. जर हे गोष्टी जर बंद जातात आणि बऱ्या रितीन जर मांद्रे मतदारसंघाचो मांद्रे गांवा बरोबर विकास जाता, जाल्यार त्या पक्षाक सपोर्ट करपाक किंवा त्या पक्षान प्रवेश करपाक म्हाका काय हरकत ना. सो प्रश्न उरलो भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्षाक हांवें सपोर्ट केल्लो आसा. पण जेन्ना जर खंयचोय राजकीय पक्ष जेन्ना सपोर्ट करता आणि जो आपलो
डिस्प्ले करता की ह्या मतदारसंघाक लागून कितें करूं शकता खंयचो पक्ष. त्या पक्षान आमचे जे हितचिंतक आसा किंवा हांव आमी सगळे एकत्र मेळून आमी डिसिजन घेवंक शकता की खंयच्या पक्षान वचपाचें ते. सर, पण आता आम्ही पळयता आपल्या विचार करी आम्ही पेडणे मतदारसंघाचो किंवा मांद्रे मतदारसंघात ज्यो मांद्रे मतदारसंघातल्यो मोकळ्यो जमनी आशिल्ले, दोंगर माळ रानायले जमनी आशिल्ले किंवा दर्या कुशीचे जमनी आशिल्ले, व्हडा प्रमाणात बिगर गोमंतकी येतात, जमनी विकत घेतात, थंयसर ते व्हडले व्हडले बिल्डिंगा हॉटेलां बांदतात, तांकां कायदो लागना, स्थायिकूय जातात आणि भविष्यान समज तेच आता भविष्यान पंचायतीचेरय ताबो घेवंक शकता, विधानसभेचेरय ताबो घेवंक शकता. तेंच्यांनी जर अशें केले जाल्यार आमचे जे गोंयकार म्हणजे स्थानिक जे भूमिपुत्र आसा तेंच्यांनी कितें करचें पडटलें, तुमकां कितें दिसता? पळय, हे गोष्टी केन्ना घडटा जेन्ना एक कोण तरी लँडलॉर्ड जो जमीन मालक जो कोणूय भायलो जो इन्व्हेस्टर आसा गोंया भायलो तो जागो जेन्ना परचेस करूंक सोदता, तो जेन्ना मालकच जेन्ना विकपाक सोदता तेका आमी सामान्य लोक जे बाकीचे जे ओवरऑल विलेजर्स तेजेर काय करूं शकना. आयज सरकाराक जर खरीच काळजी आसा, पंचायतीन जर पंच मेंबर जे लोकल आसचे मांद्रेचे जे नीज गोंयकार जे नीज जे गांवकार आसूंक जाय, गांवांतले जर आसपाक जाय जाल्यार सरकारान तेचेर खंय तरी कायदो काडचो जेणे करून जे सब रजिस्टर वचून डबाडब ते सिल्डिडा मारतात पळय तेका लागून खंय तरी थंय ऑब्स्ट्रक्शन करचो की एक बिल पास करचे जेणे करून जी पळय सेल जाता तो खंय तरी एक 5 वर्सांक 10 वर्सांक एक सेल करा, प्रॉपर्टीचो एक स्टॉप करा. आयज जे मोड्या प्रमाणात तुम्ही म्हणटा पळय तशें जे आतां सेल्डिडा जातात, जे जागो विकणे जाता तो खंय तरी स्टॉप जावपाची गरज आसा न्हू सध्या. ते जेन्ना स्टॉप जाता तितले तरी एक जे डेव्हलपमेंट जाता, जे भायले लोक हांगा येवन रावतात तितले थोडे बंद जावंक शकता न्हू, किंवा कितें तरी कायदो आहा न्हू तेचेर काडपाक जाय. आज गोंयचे मुख्यमंत्री म्हणटा पळय तशें 1972 सालांत जी सर्वे रेकॉर्डाचेर घरां आसात ती लिगली केली वयतली. सो हांव तेच सांगूंक शकता की 1972 जेन्ना स्वर्गीय आमचे गोंय राज्याचे पयले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर जेन्ना आशिल्ले त्या टायमार हे सगळे सर्वे रेकॉर्ड जाला तेन्ना अदर रायट्स कॉलमान कोणाची घरां लायली, टॅनंट कॉलमान जेन्ना टॅनंट म्हणून डिक्लेअर केले आणि जे सर्वे रेकॉर्ड जालो त्या टायमार ते स्वता ते मुख्यमंत्री आसले त्या टायमार कोण भाऊसाहेब बांदोडकर. त्या सर्वे रेकॉर्डाक आयज गृहीत धरून आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री आता बिल पास केला की तेंची घरां रेग्युलरायज करची, तांकां सणता इश्यू करची. जाल्यार हांव म्हणटा आयज त्याच सर्वे रेकॉर्डार टॅनंट म्हणून आसात जे शेतकरी, आयज तांकां डायरेक्टली सर्टिफिकेटी कित्याक दिनात डिक्लेरेशन ऑफ टॅनंट म्हणून. तांकां कित्याक कोर्टान म्हाका दिसता 20-20 वर्सां थंय कोर्ट चालू आहा ते टॅनंट म्हणून डिक्लेअर जावपाक लागून ते आता गेली 20 वर्सांनी न्याय मागतात. जाल्यार तो सर्वे रेकॉर्ड कित्याक आजपर्यंत सरकार गृहीत धरिना? जेन्ना घरां रेग्युलरायझेशन करपाक लागून तुम्ही सणदा इश्यू करता, डेप्युटी कलेक्टराक तुम्ही एक बिल पास केलें जाल्यार म्हाकाय दिसता हे वन शॉट एक बिल पास करचे जे टॅनंट म्हणून कॉलमान आसात. म्हणजे आयज कोर्टान जर वयशात तुम्ही जाल्यार तो टॅनंट हे नाव जेन्ना टॅनंट कॉलमान आसता इट डजंट मीन्स दॅट ही इज डिक्लेअर अ टॅनंट, ताका डिक्लेअर जावचो पडटा टॅनंट. जाल्यार म्हाका दिसता सरकारान तेचेर एक बिल हाडपाची गरज आसा की जेचे कोणाचे टॅनंट कॉलमान नाव आसा तेणे डायरेक्टली तांकां परचेस ऑर्डर दिवची आणि डायरेक्ट परचेस करचो. ताका कित्याक 10-10 वर्सां 20-20 वर्सां टॅनंट डिक्लेअर करपाक लागून तुम्ही व्हरतात थंय. सो खऱ्या अर्थान जे आमी म्हणटा पळय तशें कसल त्याची जमीन भाऊसाहेब बांदोडकरान जेन्ना म्हटले की शेतकारांक लागून जे टॅनंट आसात मुणकार आसात तांकां तेंचे रायट प्रोटेक्ट करून दिल्लो पळय, म्हाका दिसता खऱ्या अर्थान जे भाऊसाहेब बांदोडकराक जेन्ना आमी तांकां मानता एक भाग्य विधाता, जाल्यार गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान आनी तेंची जी कॅबिनेट हे सगळ्या आमदारांनी जे 40 आमदारांनी बसोन जेचे टॅनंट कॉलमान नाव लागला पळय तांकां डायरेक्ट सर्टिफिकेट दिवची दॅट टॅनंट म्हणून. ते कोर्टान 10-20 वर्सां तांकां व्हरोंक दिवचे न्हू. सो त्या खऱ्या अर्थान शेतकऱ्यांक तो न्याय मेळटलो न्हू. ओके, थँक्यू. प्रशांत बाब, तू आणि आमचो पयलींचो सरपंच ॲडव्होकेट अमित सावंत हांणी दोगांयनी मेळून तुम्ही एक लोकशाही चळवळ पेडणे म्हणून स्थापन केल्ली आणि एक वेगळ्या पद्धतीचो पेडण्याचो विकासूय जावचो, राजकीय क्षेत्रानय काम करचे आणि झेडपी इलेक्शन लढवचो सो तुमचो निर्धार आशिल्लो. आणि त्याच अनुषंगान आमचो ॲडव्होकेट अमित सावंतान गोवा फॉरवर्डान प्रवेश केला झेडपी इलेक्शनाच्या तोंडाचेर.
आता तुमचो प्रवेश गोवा फॉरवर्डान जावपाचो आसा काय कितें, काय तुमचो कितें विचार आसा? पळय, ह्या सद्या स्थितीन जाल्यार हांवें अजून कसलोच काय डिसिजन हांवें घेवंक ना, किंवा माझे जे हितचिंतक आसात, जे कार्यकर्ते आसात, त्यांच्या पर्यंत कितें हांवें डिस्कशनय करूंक ना रिगार्डिंग खंय प्रवेश करता. पण खुबशे फोन येयल्ले आनी खुबशे विचार आनी डिस्कशन लोक विचारपाक लागले की तुजें कितें मत आसा, तूं पक्षान खंयच्या प्रवेश कितें. पळय, एज ऑफ नाव म्हाका अजून पर्यंत खंयच्या पक्षा बद्दल, म्हणजे ज्या मांद्रे मतदारसंघान जे फ्युचर म्हणटा तसो की खंयचो पक्ष कितें काम करू शकता, किंवा ज्या पक्षाचो फाल्यां सकाळी त्या पक्षान वचून तो पक्ष हांगा निवडून येतलो काय ना, आणि तो निवडून येयल्या बरोबर लोकांची कामां जातली वो ना, हो सध्या विचार, हो अभ्यास सध्या म्हजे जे काही जे बरे मागते आसात किंवा म्हजोय सुद्धा विचार सध्या चालू आसा. सो एज ऑफ नाव म्हाका दिसता हांवें खंयच्याच पक्षान प्रवेश करपाचें अजून चिंतूंक ना. आणि जायते पॉलिटिकल पार्टीज आहात ते अप्रोच जातात की पक्षान प्रवेश करा म्हणून, पण सध्या तर हांवें अजून कांय डिसिजन घेवंक ना. आणि प्रश्न आमचो ॲडव्होकेट अमित सावंत, जशें आमी पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंट जी चळवळ आमी राबयल्ली, जे पेडणे तालुक्यात जे विविध विशय आसात ते विशय उचलून धरचे, आणि त्यानुसार आमी जायते विशय आमी उखलून धरल्यात, जशें आमचे तुयें हॉस्पिटल आसा त्याच्या बद्दल, आणि ते गोष्टी आमी फुडें व्हरपाचो प्रयत्न केल्लो आसा. आणि ते आसतलेच, पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंट चळवळ ही आसतली. आता ताचे एक विशय आसा रिगार्डिंग अमित सावंता बद्दल की तो मे बी इलेक्शन कॉन्टेस्ट करपाक सोदता आसतलो, आणि सो ताका लागून मे बी तो गोवा फॉरवर्डीन प्रवेश केला आसतलो. बट म्हज्या पर्यंत तेणी काय सांगूंक ना की आपण इलेक्शन कॉन्टेस्ट करता. बट तेणी एक राजकीय पक्ष जो गोवा फॉरवर्ड यांनी जो पक्षान प्रवेश केला, तुमच्या ह्या चॅनलाच्या माध्यमांतून हांव तेंचे शुभेच्छा तांकां व्यक्त करता, आणि फुडें वाटचालीक तेंच्या खूब खूब शुभेच्छा दिता हांव तांकां. जेणे करून पळय, तो एक राजकारणी आसा आणि तेचे विचार आसात, आणि तो हेच्या पयलीं मांद्रे पंचायतीन सरपंच म्हणून तेणें काम केल्लें आसा, आणि ताका अनुभव आसा ह्या राजकारणा बद्दल. सो ताणें एक डिसिजन घेवनूच, एक विचार करूनच तो प्रवेश केला आसतलो मे बी. नो प्रॉब्लेम. तुम्ही जेन्ना सरपंच आशिल्ले पळय, तेन्ना मांद्रेचे सरपंच आसतना तुम्ही विकासा बाबतीत खूप धडपड करताले, आमदारा कडल्यान सहकार्य घेवन विकास करीत. त्या विकासाचो आणि आता विकास खंय तरी आडखळी येतात अशें तुमकां दिसता, किंवा त्या टायमार तुम्ही जे आंदोलन म्हणजे जमीन रूपांतरीत जो एक चळवळ उभारलेली, त्या चळवळीन तुम्ही खूप फुडें आशिल्ले, आणि तुमकां ज्या राजकीय पक्षांतल्यान खूप डिमांड येतालो की तुम्ही आमच्या पक्षान प्रवेश करा. तुमचो असो विचार आहा की एखाद्या नॅशनल पार्टीन किंवा स्थानिक पक्षाच्या प्रवेश करपाचो असो काय चालला तुमचे? राजकारणान 2022 आमी पंचायतीक जेन्ना पंच म्हणून निवडून येयले, त्यानुसार जे पॅनल घडले, त्याच्या नंतर हांव सरपंच जालो, आणि एज अ सरपंच, गांवचो सरपंच कसो आसचो आणि कशी लोकांची कामां करची ती हांवें, म्हाका दिसता मांद्रे विलेजीन जी हांवें कामां केल्यात, मागीर ते शेतकरी आसूं नाजाल्यार इतर जे गोष्टी आसूं, तांकां म्हाका दिसता आउट ऑफ द वे वचून हांवें जो कितें प्रयत्न केला तांकां मदत करपाक किंवा तेंचे प्रश्न सुटोवपाक. सो खंय तरी म्हाका दिसता तुमकांय खबर आसतली, खंय तरी मागीर जो म्हाजो कार्यकाळ आसलो एज अ सरपंच म्हणून, खंय तरी मदीं खंय तरी ऑब्स्ट्रक्शन केलें काम करपाक, आनी मे बी अशें दिसता की आयज त्या टायमार म्हाजे जो नो कॉन्फिडन्स मोशन घातलेलो जेन्ना आमचे जे पंच मेंबर आसले, सो थोड्या वेळान, थोड्या दिसांनी, थोड्या म्हयन्यांनी कळटा की हेच्या फाटल्यान कितें विशय, कितें राजकारण तें. पण त्या टायमार हांवें तुमकां आतां ह्या तुमच्या प्रेस माध्यमांतसून एक सांगूंक इच्छिता की हांवें मनांच्यान काम केल्लें आनी लोकांची सेवा केल्ली, आनी हे उलोवपाक लागून हांव खंयच्याय देवाच्या फुड्यान येवपाक सुद्दां तयार आसा की हांवें फक्त अशें धरलेलें की लोकांची सेवा करची. एज अ सरपंच म्हणून गांवचो कसो आसता त्या पद्दतीन हांवें काम करपाक सुरू केली. पण म्हाकाच खबर ना की हेंचो कितें विशय चल्ला, आनी जो म्हाका देंवोवपाचो मुद्दो मेन म्हणल्यार कारण आसा हें राजकारण आसा. ताका म्हाका मे बी एखाद्याक दिसलें आसतलें की अवघ्या 3 म्हयन्यानच ज्या मांद्रेच्या ज्या लोकांची जितली सेवा करू शकता, लोकांक मदत करू शकता, तुम्ही पळयलें आसतलें, म्हाका दिसता 400 शेतकरी ज्यांचो जे
पूरग्रस्त म्हणजे ताका सगळे उदक शेतान वचून त्यांची कितें लुकसाण जाल्ली पळय जवळजवळ 400 शेतकऱ्यांनी आमचे कडेन अर्ज दिल्ले आणि तांकां हांवें मोठ्या अभिमानान सांगूंक इच्छिता की हांवें स्वता म्हाज्या खर्चान हांवें तांकां मदत केल्ली ती मे बी खंय तरी कोणाक अडखळ आयलो आसतलो मे बी कोणाक भंय दिसला आसतलो इमिजिएटली नेक्स्ट डे म्हाज्या नो कॉन्फिडन्स मोशन येयलो म्हणजे एका शेतकऱ्यांक मदत करपाक लागून तो खंय तरी लोकांक त्रास जालो मे बी जेलसी जाल्या आसतली म्हणटा पण ज्यांच्यानी कोणी सायन मारल्या पळय हांवें तांकां कांयच म्हणिना की तांकां मे बी ते काम करपाक लायला आसतलें कोणी तरी पण ते खरेंच त्यांच्या आपापल्या जाग्यार ते इनोसंट आसा मे बी ह्याच्या फाटल्यान म्हाका देंवोवपाक त्याचा सरपंच म्हणून देंवोवपाक मे बी एक कोण तरी म्हज्या बरोबर म्हणजे हांव खंय तरी वयर चडटा राजकारणात खंय तरी हांव खंय तरी फुडें सरता कोणाक ते हर्डल्स येतोंका कोणाक ते नाका जाला आसतलें म्हणून ते एक फाटल्यान एक षडयंत्र रचून ते केलां आसतलें पण हांवें तेजेर त्या गोश्टीचेर लक्ष घालूंक ना म्हजें जें काम आसा तें काम चालूच आसा आनी हेचे फुडें चालूच आसतलें काम हांव सरपंच पुरती हांगा येवन आसलो म्हाका जो लोकांनी न्याय दिला लोकांनी कौल दिला 5 वर्सां एज अ पंच मेंबर म्हणून तुवें कामां करची सरपंच म्हणून येयल्या बरोबर ओवरऑल मांद्रे विलेज येयल्लो आणि त्या पद्दतीन हांवें जे विलेजीन 11 वॉर्डात जे कितें कामां करपाक जाय त्या पद्दतीन हांवें कामां करपाचो प्रयत्न